नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. देश विदेशातील अर्थव्यवस्था, शेअर बाजार, उद्योग विश्व, ऊर्जा क्षेत्र, गुंतवणूक आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम करणाऱ्या प्रत्येक घडामोडींचा सखोल आणि विश्लेषणात्मक आढावा घेणाऱ्या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आशियाई शेअर बाजारात अचानक आलेल्या विक्रीच्या सुनामीने जागतिक गुंतवणूकदारांची झोप का उडाली. दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे का ठरला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI क्षेत्रात निर्माण झालेल्या नव्या चिंतेमुळे अब्जावधी डॉलर एका दिवसात कसे बुडाले, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो. यासोबतच भारताने हरित अर्थव्यवस्थेत नोंदवलेले ऐतिहासिक कामगिरीचा वेध देखील आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीपासून. जागतिक आर्थिक बाजारपेठेसाठी शुक्रवारचा दिवस मोठा धक्कादायक ठरला. गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI क्षेत्रातील तेजीमुळे सातत्याने नव्या उच्चांक गाठणाऱ्या आशियाई शेअर बाजारामध्ये आज अचानक विक्रीचा त्सुनामी आला. काही तासातच लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक हवेत विरल्याचं चित्र पाहायला मिळालं. सर्वाधिक फटका बसला तो दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराला. दक्षिण कोरियाचा प्रमुख कोस्पी निर्देशांक तब्बल 8.2% घसरला आणि हा दिवस तेथील आर्थिक इतिहासात ब्लॅक फ्रायडे म्हणून नोंदवला गेला. इतकी मोठी घसरण झाल्याने कोरिया एक्सचेंजला तब्बल 20 मिनिटांसाठी व्यवहार स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसातच ट्रेडिंग थांबवण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यावरून बाजारातील भीती किती वाढली आहे याची कल्पना सर्वांनाच येते. शेअर बाजारातील मोठी घसरण झाली म्हणजे नेमकं काय होतं. अनेकांना हा प्रश्न पडतो. जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या क्षेत्रातील भविष्यातील नफ्याबाबत साशंक होतात तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करतात. विक्रीचा दबाव वाढला की शेअर्सचे भाव हे कोसळतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर पाहायला मिळतो. आज नेमकं हेच घडलं. या घसरणीचं मूळ कारण म्हणजे AI क्षेत्रातील वाढते मूल्यांकन. गेल्या 2 वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेने संपूर्ण जगाचे चित्र बदलले. ChatGPT, जनरेटिव्ह AI, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, मशीन लर्निंग आणि ऑटोमेशन यामुळे सेमीकंडक्टर कंपन्यांच्या उत्पादनाची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली. परिणामी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व तेजी आली होती. मात्र आता अनेक मोठ्या गुंतवणूकदारांना असे वाटू लागले आहे की AI क्षेत्रातील काही कंपन्यांचे मूल्यांकन हे वास्तवापेक्षा खूप पुढे गेले आहे. भविष्यातील कमाईचा अंदाज धरून गुंतवणूक झाली असली तरी त्या कमाईसाठी अजून वेळ लागणार आहे. यामुळे अनेकांनी नफा वसुलीला सुरुवात केली आणि बाजारात विक्रीचा पूर आला. सर्वाधिक फटका बसला तो जगातील सर्वात मोठ्या मेमरी चिप उत्पादक कंपन्यांना. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये 9%हून अधिकची घसरण पाहायला मिळाली. SK हायनिक्सचे शेअर्स ही जवळपास 9% खाली आले. AI साठी अत्यावश्यक असलेल्या हाय परफॉर्मन्स मेमरी चिप्सचे हे 2 मोठे उत्पादक असल्याने त्यांच्यातील घसरणीने संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र हादरले. केवळ सेमीकंडक्टरच नव्हे तर वाहन उद्योग, स्टील, बायोटेक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात देखील विक्रीचा दबाव हा पाहायला मिळाला. हुंडाई मोटर्स, किया कॉर्प, पॉस्को होल्डिंग्स आणि सॅमसंग बायोलॉजिक्स यासारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स देखील घसरले. म्हणजेच घसरण केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण अर्थव्यवस्थेत पसरल्याचं चित्र दिसून आलं. या घसरणीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील मोठी भूमिका बजावली. केवळ सकाळच्या सत्रातच विदेशी फंडांनी अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स विकले. जागतिक स्तरावरील अनिश्चितता, AI क्षेत्रातील वाढती जोखीम आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याची मानसिकता यामुळे मोठ्या फंडांनी आपला पैसा बाजारातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. याचा परिणाम केवळ दक्षिण कोरियापुरता मर्यादित राहिला नाही. जपानचा निक्केई निर्देशांकात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. मागील काही सत्रात विक्रमी उच्चांक गाठणारा बाजार एका दिवसात लाल निशाणावर आला. विशेष म्हणजे सॉफ्टबँक ग्रुपच्या शेअर्समध्ये 10%हून अधिकची घसरण पाहायला मिळाली. यामागे देखील AI क्षेत्राशी संबंधित घडामोडी या कारणीभूत होत्या. OpenAI आपल्या संभाव्य IPO बाबत अधिक वेळ घेण्याचा विचार करत असल्याचा वृत्तामुळे AI क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला. सॉफ्टबँकची OpenAI मध्ये मोठी गुंतवणूक असल्याने या बातमीचा परिणाम थेट कंपनीच्या शेअर्सवर झाला. याच दरम्यान अमेरिकेतील बाजारावर देखील या घडामोडीची छाप दिसून आली. नॅस्डॅक फ्युचर्स आणि S&P फ्युचर्समध्ये घसरण दिसून आली. तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे वॉल स्ट्रीटमध्ये देखील सावध वातावरण निर्माण झालं आहे. ॲपल सारख्या मोठ्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे टेक क्षेत्रातील दबाव आणखी वाढला. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात जगभरातील मोठ्या कंपन्यांनी AI क्षेत्रात शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. डेटा सेंटर्स, नवीन चिप्स,
क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनवर प्रचंड खर्च हा करण्यात आला आहे. परंतु या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष आर्थिक फायदा अपेक्षे इतक्या वेगाने होईल का, हा प्रश्न आता गुंतवणूकदार स्वतः विचारू लागले आहेत. बाजारातील अस्थिरता वाढली की त्याचा परिणाम भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांवरती होतो. विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून काही प्रमाणात पैसा काढू शकतात. यामुळे IT, इलेक्ट्रॉनिक्स, चिप डिझाईन, तंत्रज्ञान आणि निर्यात क्षेत्रातील शेअर्सवर दबाव येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतीय बाजाराला आज मोहरम निमित्त सुट्टी असली तरी सोमवारी बाजार सुरू झाल्यावर जागतिक संकेताचा परिणाम दिसू शकतो. विशेषतः विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका, अमेरिकन बाजाराची दिशा आणि AI क्षेत्रातील पुढील घडामोडी याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र या संपूर्ण घडामोडीतून एक महत्त्वाचा धडा समोर येतो. कोणतेही क्षेत्र कितीही वेगाने वाढले तरी अतिमूल्यांकन कायम टिकत नाही. शेवटी कंपन्यांच्या प्रत्यक्ष नफ्यावर आणि त्यांच्या व्यवसायाच्या कामगिरीवरच बाजाराचा विश्वास हा टिकून राहतो. त्यामुळे AI क्षेत्राचं भविष्य उज्ज्वल असलं तरी अल्पकालीन काळात चढ उतार कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एकीकडे जागतिक शेअर बाजारात भीतीचे वातावरण होते तर दुसरीकडे भारतासाठी मात्र एक अशी बातमी समोर आली की जी देशाच्या भविष्यासाठी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरू शकते. स्वच्छ ऊर्जा, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भारताने आता एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. भारताने हरित अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात केलेली प्रगती ही केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही, तर ती भविष्यात भारताची आर्थिक ताकद काय असणार याचे स्पष्ट संकेत देत आहे. हवामान बदल, कार्बन उत्सर्जन आणि स्वच्छ ऊर्जाची वाढती गरज या पार्श्वभूमीवर जगभरातील देश शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशावेळी भारताने 2025 या आर्थिक वर्षात तब्बल 110 अब्ज अमेरिकन डॉलर हरित महसूल मिळवत आशियामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लंडन स्टॉक ऑफ एक्सचेंज ग्रुप अर्थात LSEच्या अहवालानुसार भारताची हरित ऊर्जा अर्थव्यवस्था गेल्या 5 वर्षात सुमारे 20% चक्रवाढ वार्षिक दराने वाढली आहे. ही वाढ आशियातील सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक आहे. याचा अर्थ असा आहे की स्वच्छ ऊर्जा, पर्यावरणपूरक उद्योग, इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव इंधन आणि हरित तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारत आता केवळ ग्राहक राहिलेला नाही तर जागतिक उत्पादन केंद्र म्हणून देखील पुढे येत आहे. विशेष म्हणजे बायोगॅस उपकरणाच्या निर्मितीत भारताचा आशियातील महसुलात तब्बल 87% इतका वाटा आहे. स्मार्ट सिंचन तंत्रज्ञानात देखील भारताचे योगदान 75%पेक्षा अधिकपर्यंत पोहोचले आहे. याचा थेट फायदा भारतातील शेतकरी, ग्रामीण उद्योग आणि कृषी क्षेत्राला होत आहे. ऊर्जा बचत, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि उत्पादन वाढ यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन ऊर्जा मिळत आहे. भारताने गेल्या काही वर्षात अक्षय ऊर्जेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा पार्क, ग्रीन हायड्रोजन मिशन, बॅटरी स्टोरेज आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यामध्ये देशात विक्रमी गुंतवणूक झाली आहे. चीननंतर आशियात स्वच्छ ऊर्जा गुंतवणूक आकर्षित करणारा भारत हा दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. सरकारच्या विविध योजनांचा देखील या वाढीत मोठा वाटा आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान, PM कुसुम योजना, PLI योजना, इलेक्ट्रिक वाहनांना दिलेले प्रोत्साहन आणि अक्षय ऊर्जेला मिळालेली धोरणात्मक मदत यामुळे देशात नवीन उद्योग उभे राहत आहेत. परिणामी रोजगार निर्मिती, निर्यात वाढ आणि परकीय गुंतवणूक या तिन्ही बाबींना गती मिळत आहे. जागतिक स्तरावर हरित उद्योगाचे एकत्रित बाजार मूल्य आता $10 ट्रिलियन पुढे गेले आहे. पर्यावरणपूरक उद्योगांना गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षात पारंपरिक निर्देशांकापेक्षा चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे मोठ्या जागतिक फंडाचा कल हा आता ग्रीन इकॉनॉमीकडे वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. भारतातील गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक संकेत आहे. अक्षय ऊर्जा, सौर उपकरणे, बॅटरी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वाहने, ग्रीन हायड्रोजन, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांशी संबंधित कंपन्यांकडे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते भारताने सध्याच्या विकासाचा वेग कायम ठेवला तर पुढील दशकात हरित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून लाखो नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात. ऊर्जा आयात कमी होईल, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळेल आणि भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत वेगाने वाढेल. एकीकडे भारत हरित अर्थव्यवस्थेत नवे विक्रम करत असताना दुसरीकडे जागतिक ऊर्जा बाजारात देखील मोठी दिलासादायक घडामोड घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमध्ये आता काही प्रमाणात सुधारणा होताना दिसत आहे. चला आता पाहूया तेल बाजारातील ही महत्त्वाची बातमी.
गेल्या 4 महिन्यांपासून विविध भूराजकीय कारणामुळे होर्मुझ समुद्रधुनीतील तणावामुळे प्रभावित झालेल्या सौदी अरेबियाच्या रास तनुरा या जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यात टर्मिनलवरून पुन्हा एकदा कच्च्या तेलाची लोडिंग सुरू झाली आहे। या एका घडामोडीमुळे जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे। सौदी अरेबियाने पुन्हा निर्यात सुरू करताच ब्रेंट क्रूड आणि WTI या दोन्ही प्रमुख बेंचमार्कच्या किमती घसरल्या। काही दिवसापूर्वी $90 दिशेने झेपावणारे कच्च्या तेलाचे दर आता $75 देखील खाली आले आहेत। बाजाराला सर्वात मोठा दिलासा मिळाला म्हणजे पुरवठा पुन्हा सुरळीत होत असल्याचा संकेत मिळून। भारतासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण देश आपल्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल आयात करतो। त्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर कमी झाले की भारताचे आयात बिल कमी होते, रुपयावरील दबाव घटतो, महागाई नियंत्रणात राहण्यास मदत मिळते आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता निर्माण होते। याचा फायदा केवळ सामान्य ग्राहकांनाच नव्हे तर वाहतूक, विमानसेवा, रसायन उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि लॉजिस्टिक कंपन्यांना देखील होऊ शकतो। इंधन खर्च कमी झाल्यास उद्योगांचा उत्पादन खर्च घटतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसून येतो। मात्र तेल बाजारासाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। जागतिक तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकमधून बाहेर पडण्याचा इशारा इराकने दिला आहे। उत्पादन कोटा वाढवून देण्यात आला नाही तर संघटनेतून बाहेर पडण्याचा पर्याय खुला असल्याचं इराकने स्पष्ट केलं आहे। इराक हा ओपेकमधील सर्वात दुसरा मोठा तेल उत्पादक देश आहे। त्यामुळे इराकने प्रत्यक्षात ओपेक सोडल्यास जागतिक तेल बाजाराचं समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं। अशा परिस्थितीत उत्पादन वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। सध्या मात्र इराकने अधिकृतपणे निर्णय घेतला नाही। प्रथम ओपेकमध्ये राहूनच उत्पादन कोटा वाढवून घेण्याचा प्रयत्न केला जाणार, मात्र चर्चा निष्फळ ठरल्यास पुढील भूमिका निश्चित केली जाईल असं इराक सांगत आहे। भारतासाठी या घडामोडींचं महत्त्व वेगळं आहे, कारण तेलाच्या किमती कमी राहिल्यास महागाईवरती नियंत्रण ठेवणं सोपं जातं, उद्योगांना दिलासा मिळतो, वाहतूक खर्च कमी होतो आणि आर्थिक विकासाला देखील गती मिळते। यामुळे पुढील काही आठवड्यात ओपेकची भूमिका, सौदी अरेबियाचा पुरवठा आणि जागतिक भूराजकीय परिस्थिती याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल। तर मित्रांनो, आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहिलं, एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे जागतिक शेअर बाजारात हादरे बसले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारताची वेगाने वाढणारी हरित अर्थव्यवस्था, तसेच जागतिक तेल बाजारात दिलासा देणाऱ्या घडामोडी आणि ओपेक भोवती निर्माण झालेले नवी समीकरणं। येत्या काही दिवसात या सर्व घटनांचा परिणाम जागतिक बाजारावर, भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनावर देखील होऊ शकतो। त्यामुळे अशाच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचं अचूक विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, मित्र आणि परिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नव्या घडामोडीसह, सखोल विश्लेषणासह। तोपर्यंत धन्यवाद।